नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी PM जावळे आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, मागच्या तासाला आपण संभाव्यता या प्रकरणाच्या मध्ये संभाव्यता म्हणजेच काय, नमुना अवकाश, यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणायचं, त्याचप्रमाणे नमुना अवकाश कसा लिहायचा, तसेच घटना म्हणजे काय आणि घटनेतील नमुना अवकाशातील घटक कसे लिहायचे याचा अभ्यास आपण केलेला आहे। मित्रो, या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या सर्व यादृच्छिक प्रयोग म्हणजेच काय, यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश कसा लिहायचा, घटना म्हणजेच काय आणि घटनेचा संच स्वरूपात घटना कशी लिहायची याचा सराव आपल्याला काही उदाहरणांच्या माध्यमातून सराव संच 5.3 यामध्ये करायचा आहे। तर मित्रो, या सराव संच 5.3 मध्ये एक प्रश्न दिलेला आहे। त्या प्रश्नामध्ये काही उपप्रश्न आहेत, उदाहरणं आहेत। उदाहरणार्थ प्रश्न पहिला, यात खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S किंवा NS, तसेच घटना A, B, C ज्या दिल्या असतील त्या संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C लिहा। याचा अर्थ घटना A, B आणि C या घटनेतील घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ A, नंबर ऑफ B आणि नंबर ऑफ C लिहायचं आहे। पहिलं उदाहरण आहे, एक फासा टाकला असता। एक फासा टाकला असता या यादृच्छिक प्रयोगासाठी 3 घटना दिलेल्या आपल्याला A, B, C। पहिली A घटना आहे, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। घटना B साठी अट आहे, विषम संख्या मिळणे। आणि घटना C साठी अट आहे, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे। तर मित्रो, सर्वप्रथम उकल देताना समजा एक फासा टाकला असता नमुना अवकाश S बरोबर काय येईल तो तुम्हाला माहिती आहे। एक फासा टाकला असता नमुना अवकाश काय असतं किंवा कसं लिहितात हे मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे। तो नमुना अवकाश आहे 1, 2, 3, 4, 5, 6 या संख्या या नमुना अवकाशात येतील। म्हणजेच नंबर ऑफ S बरोबर किती मिळाले, 6 मिळाले। आता आपण पहिली घटना घेऊया। घटना A साठी वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे ही अट आहे। म्हणजे ही A घटना संच स्वरूपात लिहिताना या नमुना अवकाशातील असे घटक किंवा अशा संख्या निवडा की त्या काय असतील, समसंख्या असतील। म्हणून या घटने A मध्ये घटक येतील 2, 4, 6 म्हणून नंबर ऑफ A बरोबर 3। दुसरी B घटना आहे, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे ही आहे। वरच्या पृष्ठभागावर काय, विषम संख्या मिळणे याची आहे। म्हणून या B घटनेमध्ये घटक येतील 1, 3, 5 म्हणून नंबर ऑफ B बरोबर किती, 3। घटना तिसरी आहे C, त्यासाठी अट आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे। म्हणजेच या C घटनेमध्ये या नमुना अवकाश S मधील अशा संख्या घ्या की त्या मूळ संख्या आहेत। मग कोणकोणत्या आहे मूळ संख्या, तर 2, 3 आणि 5। म्हणून घटना C संच स्वरूपात लिहिताना त्यात घटक येतील 2, 3, 5 म्हणून नंबर ऑफ C बरोबर किती, 3 असं आपल्याला
म्हणता येईल. हे पहिलं उदाहरण झालं मित्रो, या पहिल्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण झालं. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. 2 फासे एकाच वेळी टाकले असता घटना ए साठी वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. घटना बी साठी अट आहे अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. घटना सी आहे की दोन्ही फाशांवरील अंक समान असे आहे. सर्वप्रथम उकल देताना 2 फासे एकाच वेळी टाकले असता हा जो यादृच्छिक प्रयोग आहे त्यासाठी नमुना अवकाश एस बरोबर हा आपल्याला लिहिता येतो. बघा इथे आता 2 फासे टाकले असता त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश एस बरोबर कसा लिहायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये तासामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. तरीसुद्धा मित्रहो 2 फासे टाकले असता या प्रयोगासाठी नमुना अवकाश जो असतो तो लिहिताना पहिल्या ओळीमध्ये 6 घटक घ्यायचे, म्हणजे 6 कंस अशा 6 ओळी घ्यायच्या. प्रत्येक ओळीमध्ये 6 कंस घ्यायचे आणि पहिल्या ओळीमध्ये पहिल्या फाशासाठी 1 हा अंक समान ठेवून दुसऱ्या फाशासाठी क्रमानं 1 2 3 4 5 6 असे अंक लिहावे. तर दुसऱ्या ओळीसाठी पहिल्या फाशासाठी 2 हा अंक सामायिक ठेवून दुसऱ्या फाशावर क्रमानं 1 2 3 4 त्याचप्रमाणे 3 4 5 6 असे पहिल्या फाशावर अंक घेऊन दुसऱ्या फाशांवरती 1 2 3 4 5 6 असे अंक लिहावे. अशा प्रकारे हा नमुना अवकाश लिहिता येतो आपल्याला 2 फासे टाकले असता या प्रयोगासाठी. म्हणून इथे नंबर ऑफ एस या नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या किती आहे? 36 आहे. तुम्ही हे जर कंस मोजले तर हे 36 भरतात. एका ओळीमध्ये 6 घटक अशा 6 ओळी म्हणून 36. आता यासाठी घटना ए दिलेली आहे आपल्याला की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. लक्षात घ्या ए साठी घटना काय आहे की दोघं फाशांवर वरचा पृष्ठभाग जो येईल त्यावरती जे अंक येतील त्या अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे ही आहे. म्हणजेच या 36 घटकांपैकी या ए घटनेत असेच घटक निवडायचे आहे की त्या घटकातील दोघं अंकांची बेरीज 6च्या पटीत पाहिजे. मग असे घटक कोणकोणते म्हणता येईल इथे? तर पहिला घटक आपल्याला म्हणता येईल 1 आणि 5, कारण 1 आणि 5ची बेरीज केली तर 6 येते. ते 6 हे 6ची 1 पट आहे, बरोबर. म्हणजे ज्यांची बेरीज 6 आणि 6च्या पटीत असेल ते घ्यायची आहे. दुसरा घटक येईल 2 4, त्याच्यानंतर 3 3, त्याच्यानंतर 4 2, त्याच्यानंतर 5 1 आणि त्याच्यानंतर 6 6. 6 अधिक 6 12, 6ची दुप्पट आहे. म्हणून या एक घटनेमध्ये संच स्वरूपात लिहिताना घटक येतील मैरपी कंसात 1 5 2 4 3 3 4 2 5 1 6 6 आणि म्हणून या घटना ए मध्ये एकूण घटकांची संख्या नंबर ऑफ ए बरोबर किती? 6. आता घटना दुसरी आहे बी. त्यासाठी अट आहे की पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे आहे. जेव्हा 2 फासे आपण टाकू तेव्हा दोघं फाशांचे जे वरचे पृष्ठभाग असतील त्यावर येणारे जे अंक आहे त्यांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 असणे म्हणजे 10 पाहिजे, म्हणजे पाहिजेच बेरीज. 10च्या खाली बेरीज येत असेल अंकांची दोघं पृष्ठभागांवरील चालणार नाही. 10च्या वरती बेरीज येतील दोघं अंकांची तर ते चालेल. मग असे घटक या बी घटनेमध्ये असे घटक कोणते येतील या नमुना अवकाशातील त्याचा आपण विचार करू. तर बघा पहिला घटक येईल 4 6. 4 अधिक 6 बेरीज होते 10. कमीत कमी बेरीज 10 म्हणून हा घटक येईल. त्यानंतर 5 5, त्याच्यानंतर 5 6. 5 आणि 6ची बेरीज होते 11. मग अट आहे कमीत कमी 10 असण्याची बेरीज. मग 10च्या वरती चालेल. 6 4 6 5
आणि 6 6. म्हणून घटना बी संच स्वरूपात लिहिताना घटक येतील 4 6 5 6 5 5 6 4 6 5 आणि 6 6. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती 6 आपल्याला म्हणता येईल. आता या ठिकाणी घटना जी 3 दिलेली आहे ती दिलेली आहे दोन्ही भाषांवरील अंक समान असणे. घटना सी दोन्ही भाषांवरील अंक समान असणे ही आहे. म्हणजेच या घटना सी मध्ये घटक आपल्याला यातील घ्यायचे आहे की ज्यावर दोन्ही भाषांवरचे अंक कसे असतील समान. मग कोणकोणते आहे ते बघा. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. म्हणून घटना सी संचरूपात लिहिताना घटक येतील 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. म्हणून नंबर ऑफ सी बरोबर किती 6. म्हणजेच घटना सी मध्ये एकूण घटक किती येणार आहे 6 घटक आपल्याला तिथे दिसत आहे. त्यानंतर याच प्रश्नातलं तिसरं उदाहरण आहे. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता घटना ए साठी अट आहे कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. घटना बी साठी अट आहे एकही छापा न मिळणे अशी आहे. घटना सी साठी अट दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे अशी आहे. आता 3 नाणी फेकली असता या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश कसा लिहायचा हे आपण अभ्यासलेला आहे. उकल द्यायला सुरुवात करूया. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश जो आहे तो आपल्याला खालीलप्रमाणे मिळतो. एस बरोबर एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी आणि टी टी एच व टी टी असे एकूण या नमुना अवकाशात नंबर ऑफ एस बरोबर किती येतील म्हणजे नमुना घटकांची संख्या येईल नंबर ऑफ एस बरोबर 8. पहिली घटना आहे ए की कमीत कमी 2 छापा मिळणे ही घटना ए ची अट आहे. कमीत कमी 2 छापा मिळणे लक्षात घ्या. वाक्य बरोबर लक्षात घ्या. कमीत कमी 2 छापे मिळणे. 2 छापे पाहिजेच पाहिजे. 2 पेक्षा कमी असणारा घटक चालणार 2 पेक्षा जास्त असतील तर ते घटक चालते. म्हणून ज्या या नमुना अवकाशात ज्या घटकांमध्ये कमीत कमी 2 छापे 3 असले तर चालतील असे घटक कोणते आहेत एच 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 टी एच टी एच आणि टी टी एच. म्हणून या घटना ए मध्ये घटक येतील एच 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 टी एच टी एच आणि टी एच एच. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती 4. त्यानंतर दुसरी घटना बी आहे एकही छापा मिळणे ही घटना बी ची अट आहे. एकही छापा न मिळणे. म्हणून या बी घटनेत घटक येतील टी 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 आणि नंबर ऑफ बी बरोबर 1 कारण त्यात एकच घटक आहे. घटना तिसरी आहे की दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे अशी आहे सी ची घटना. दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे ही घटना सी ची अट आहे. म्हणजे दुसऱ्या नाण्यावर छापा पाहिजे. ज्या नमुना अवकाशातील ज्या घटकामध्ये दुसऱ्या स्थानावर छापा आहे म्हणजे दुसऱ्या नाण्यावर छापा आहे असे सर्व घटक या सी घटनेमध्ये येतील. म्हणून सी घटनेमध्ये घटक येतील एच 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 टी टी एच एच आणि टी एच टी. म्हणून नंबर ऑफ सी बरोबर किती येईल 4. सी मध्ये एकूण 4 घटक आहे. त्यानंतर या सराव संचामधील चौथं उदाहरण मित्र आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत असा एक प्रयोग आहे. घटना ए साठी अट आहे तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. बी साठी अट आहे तयार झालेली संख्या
3ने भाग जाणारी असणे अशी आहे. घटना सी साठी अट आहे तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. आता दिलेल्या प्रयोगाचा नमुना जो अवकाश आहे तो आपल्याला पुढील प्रमाणे लिहिता येतो. अट काय आहे? हे एकूण 6 अंक दिलेले आहे 0 ते 5 पर्यंत. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या यांपासून तयार करायची आहे. तर नमुना अवकाश काय येईल बघा. एस बरोबर 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 23, 24, 25, 30, 31, 32, 34, 35, 40, 41, 42, 43, 45, 50, 51, 52, 53, 54. विद्यार्थी मित्रो, या सर्व संख्यांमध्ये तुम्हाला 11 ही संख्या दिसत नाही आहे, 22 दिसत नाही आहे, 33 दिसत नाही आहे, 44 दिसत नाही आहे, 55 दिसत नाही. तुम्ही म्हणणार सर ह्यात सुद्धा तर 2 अंकी संख्या आहे. याच अंकांपासून तयार झालेल्या 2 अंकी संख्या आहे 11, 22, 33, 44, 55. परंतु अट दिलेली आहे अंकांची पुनरावृत्ती न करता, म्हणजे एकाच संख्येमध्ये एखादा अंक परत नको, त्याची पुनरावृत्ती नको, पुन्हा पुन्हा आलेला नको. म्हणून 11, 22, 33, 44 आणि 55 या संख्या या नमुना अवकाशामध्ये येणार नाही. या सर्व संख्या मोजल्या तर त्या एकूण 25 भरतात. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती? 25. नमुना अवकाशातील घटकांची संख्या इथे किती झालेली आहे? 25. आता आपण पहिली घटना घेऊया. तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे ही घटना ए ची अट आहे. घटना ए ची अट काय आहे? तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. आता तयार झालेल्या एकूण संख्या किती आहे या नमुना अवकाशात? 25. या 25 संख्यांपैकी ज्या संख्या समसंख्या असतील त्याच संख्या घटना ए मध्ये आपल्याला लिहिता येतील, कारण अट दिलेली आहे की त्या संख्या समसंख्या पाहिजे घटना ए मधल्या. म्हणून घटना ए मध्ये आपल्याला संख्या लिहिता येतील 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 40, 42, 50, 52 आणि 54. या सर्व समसंख्या आहेत, कारण अट आहे समसंख्या असणे. मग मोजा किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणून घटना ए मध्ये नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस बरोबर किती? आपल्याला 13 त्या देता येतील. त्यानंतर दुसरी घटना आहे की तयार झालेली जी संख्या आहे ती संख्या 3ने भाग जाणारी असणे ही घटना बी ची अट आहे. तुम्हाला कळालं असेल. या नमुना अवकाशातील अशा संख्या या बी घटनेच्या संच स्वरूपात लिहिता येतील की ज्या ज्या संख्यांना 3ने भाग जात असेल. लक्षात घ्या. मग 3ने भाग जाणाऱ्या अशा संख्या कोणकोणत्या आहेत? तर बघा 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51 आणि 54. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती लिहिता येतील? 9. बी या घटनेत घटक किती आले? 9. तिसरी घटना आहे की तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे ही घटना सी ची अट आहे. बघा अट काय आहे सी घटनेसाठी की या ज्या 25 संख्या तयार झालेल्या आहे यांपैकी 50 पेक्षा मोठ्या ज्या संख्या आहेत त्याच घटना सी मध्ये येतील, कारण घटना सी ची अटच ती आहे की संख्या 50 पेक्षा मोठी पाहिजे. मग कोणत्या? 51, 52, 53, 54. तर म्हणून सी या घटनेमध्ये घटक येतील 51, 52, 53, 54 आणि म्हणून नंबर ऑफ सी बरोबर किती?
4 आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रहो, अशा प्रकारे आपण सराव संच 5.3 मधील उदाहरणं सोडवलीत. नमुना अवकाश कसा लिहायचा, घटनेची दिलेल्या अटीवरून ती घटना संच स्वरूपात कशी लिहायची याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण केला. तुम्ही व्हिडिओ सराव होण्यासाठी व्हिडिओ परत पहा, काळजीपूर्वक पहा, चांगला अभ्यास करा. तुम्हाला अभ्यासासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून लिंक दुसऱ्याला शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ तयार करून अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद मित्र.